सांगा त्यांच्या रक्ताच्या पेशीमध्ये भिनवा. गरज आहे. काल परवा त्या इंस्टाग्रामवरती असा व्हिडिओ वगैरे झाला होता. एक मुलगा कॉलेजहून आलेल्या मुलींना प्रश्न विचारत होता. कॉलेजहून आलेल्या मुलींना एक मुलगा प्रश्न विचारतोय की ताई सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय होतं? त्या पोरी इकडे तिकडे बघायला लागतात. एकाही पोरीला उत्तर सांगता येत नव्हतं. लाज वाटली पाहिजे आम्हाला. ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतोय, छत्रपती निवास ताट मानलं फिरतोय, त्यांचं साधं नाव आपल्याला सांगता येऊ नये. हे सोडा, काल परवा असाही व्हिडिओ व्हायरल झाला होता की एक चौथीच्या लेकरांना प्रश्न विचारत होत्या. प्रश्न काय होता की बाळा सांग, कोणी कोणाच्या हातावरती तुरी दिल्या? चौथीच्या इतिहासातला प्रश्न होता. कोण कोण चौथीला आहे? प्रश्नाचं उत्तर येतं का? कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? नाही. खाली बस. चौथीच्या पोरांना मॅडम हेच प्रश्न विचारत होत्या. लेकर अशीच उत्तर देत होती. एक जण म्हणला मॅडम, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या हातावर तुरी दिल्या. दुसरं म्हणाले मॅडम, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाच्या हातावरती तुरी दिल्या. तिसरं म्हणाले मॅडम, छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी राजांच्या हातावरती तुरी दिल्या. चौथीच्या लेकरांना उत्तर सांगता येत नव्हतं. त्याच्यामुळे मला हुशार होतं. ते म्हणलं मॅडम, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहच्या हातावर तुरी दिल्या. मॅडम म्हणली वा, बरोबर उत्तर बाळा. आता सांग तुरी का दिल्या? ते म्हणलं मॅडम, औरंगजेबाला तुरीचं वरण लय आवडत होतं म्हणून तुरी दिली. दुसरं म्हणाले मॅडम, औरंगजेबाने पत्र लिहिलं आम्हाला तुरी लागतात, आमच्याकडे पाठवून द्या. तिसरं म्हणाले मॅडम, औरंगजेबाला भंडारा करायचा होता. त्या लेकरांची उत्तर. चौथीच्या लेकरांना साधा महाराजांच्या आयुष्यातला प्रश्न त्यांच्या पुस्तकातला येत नसेल तर आमची शिक्षक काय शिकवतात लेकरांना? या गोष्टीला हसावं की रडावं हेच कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौथीच्या इतिहासात आहेत, पण आम्ही त्यांना समजून घेतलं नाही. आमच्या लेकरांनी त्यांना समजून घेतलं नाही. म्हणून अशा कार्यक्रमांमधून छत्रपती शिवराय गावागावामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या गावामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी गाव करण्यासाठी परत एकदा जोरदार ताली वाजवा. मुलांना, अफजल खान छत्रपती शिवरायांनी 2 मिनिटात फाडला. अफजल खान फाडल्याच्या नंतर त्या विजापूर दरबारामध्ये आदिलशहाला या 3 अक्षरांनी चिंताक्रांत करून सोडलं होतं, शिवाजी. कोण आहे असा जो शिवाजी अक्षर दुनियेतून साफ पुसून काढील? कोण? स्मृतीचे उत्खनन चालू झाले सापडला. एके दिवशी बादशाला आपल्या स्मरणाच्या खाली एक काळा हिरा सापडला. कर्नूल मधला सरदार सिद्धी जोहर अत्यंत शूर अनुभवी पराक्रमी जोहरला, हुजूर मैं लाऊंगा शिवाजी को. सिद्धी जोहर निघाला. सोबतीला अफजल खानाचा मुलगा फाजल खान, बापाच्या वडाचा सूर घ्यायला उठलेला. रुस्तुमी जवान बडे खान, बाजी घोरपडे आणि सिद्धी जोहरचा जावाई सिद्धी मसूद हे सगळे जण 35,000 सेना घेऊन आमच्या पन्हाळगडावरती चाल करून आले. यांनी त्याला खालून वेळा घेतला. वेळा करत होता की माणूस तर स्वराज, पण साध्या हिंदीला सुद्धा आज जाता येणार नाही की बाहेर येता येणार नाही. त्याचे सगळे भाषण आहे रात्र जागते रहो अशा हयातीमध्ये ते पंढरपुराच्या पायथ्याशी पसरले. छायना पडला, तंबू पडले, तोफांचा परिणाम चालू झाला आणि आमचं मराठ्यांचं स्वातंत्र्य तेज, भारत मातेचं भविष्य त्या पन्हाळगडात अडकलं. हृदय कोंडलं गेलं. वाऱ्याला सुद्धा आत शिवायला की बाहेर पडायला जागा नव्हती.
एवढा करावं पन्हाळ्याचा वेढा. पावनखिंड नावाचा चित्रपट आला बघा, बघितला असेल काही जणांनी तो चित्रपट. तोच प्रसंग कसा आहे तुमच्या डोळ्यासमोर उतरवण्याचा प्रयत्न करते. म्हणून मुलांना प्रसंग लक्षपूर्वक ऐका. हा प्रसंग झाल्याच्या नंतर, व्याख्यान झाल्याच्या नंतर मुलांना प्रश्न विचारणार आहे. जो प्रश्नाचं बरोबर उत्तर देईल त्याचा इथे स्टेजवरती सत्कार होईल. त्यामुळे सगळ्यांनी शिवचरित्र ऐका आणि प्रश्नाची बरोबर उत्तर द्या. पन्हाळ्याचा वेळा चालू झालाय. महाराज गडावरती आणले. या सिद्धी जोहरनं काय केलं, आता कोकणचा मारा चालू केला. गडावरून मराठीने त्यांना जबाब दिला, जोहरचा कोणताही मारा गडावर काळीदार घेईना, कारण त्याच्याकडे छोट्या तोफा होत्या. या पडाच्या तोफांची त्याला आवश्यकता होती. म्हणून त्याने इथे इंग्रजांना पत्र पाठवलं. कोणाला? इंग्रजांना. आणि कधीही राजकारणात भाग न घेणारे, फक्त व्यापार करायचा अशी भूमिका असणाऱ्या इंग्रजांनी विचार केला. यांना वाटलं की आता काय शिवाजीचं काही खरं नाही, आता शिवाजीला चारही बाजूने कोंडले, आता काय शिवाजीला सुटायला चान्स नाही, आता शिवाजी वाचणार नाही, आता शिवाजी संपणार. मग विजय त्या सिद्धीजवळचाच होणार. सिद्धीजवळला मदत करावी असं म्हणत हे स्वार्थी इंग्रज तयार झाले. यांनी एक भली मोठी तोफ निवडली. वरती महाराज सिद्धीजोहर बरोबर कसा लढा द्यायचा याचं सगळं प्लॅनिंग, याचं सगळं नियोजन गडावरती करतात. आणि त्याच वेळी खालून तोफांना बत्ती मिळाली आणि धाड 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 आवाज झाला. केवढा प्रचंड आवाज, एवढी मोठी तोफ गनिमांच्या छावणीत आली तरी कुठून, आणि बघतात तर काय, त्या तोफेवर इंग्रजांचा युनियन जॅक नावाचा झेंडा फडकतो. 1.5 महिन्यापूर्वी ज्यांच्यावर मेहरबानी केली तेच कृतज्ञ इंग्रज शेवटी गाईच्या आचळाला चिकटलेली बेचिड तिचे रक्त पितातच. दुर्मिळ त्यांना. इंग्रजांनी सिद्धीजोहरला मदत केली, पण पन्हाळ्याला मात्र काहीच इजा पोहोचत नव्हती. आपला पन्हाळा आहे तसा भक्कमपणे उभा होता. वेळा पडून 3 महिने झाली. किती? 3 महिने झाली. महाराज फार काळजी देत. कसं सुटावं बाहेर, काय करावं, कसं पडावं बाहेर, स्वराज्याचं रक्षण करावं, माझ्या बहिणीचं रक्षण करावं, कसं पन्हाळ्यात अडकून. महाराज फार काळजी देत. काय करावं, काय करावं. पण राजांना आशा होती की मासाहेब जिजाऊ कोणाला तरी मदतीला पाठवतील. आणि इथल्या महिलांसाठी मला एक सांगावं असं वाटतं. तिकडं मासाहेबांना काय वाटत असेल, एकीकडे एकुलता एक मुलगा सिद्धीजोहरच्या मदतीत सापडलाय आणि दुसरीकडे शाहिस्ते खानासारखं संकट पुण्यावरती आलंय. काय करावं आईनं? त्या दोघा मायलेकराची 11 महिन्यापूर्वी भेट झाली होती. 11 महिन्याची ताटातून एवढी शांततेच्या काळात सहन करणे लई कठीण नसेल, पण अफजल खान सिद्धीजोहरसारखी जीवाला विंकलेली संकट आली. एका मागोमाग काय करावं? स्वराज्य विराज्य आपल्याला काय करायचं शिवा असं म्हणणारी आई. माणसाहेबांनी जाणलं होतं की वेळावर धाव घेऊन वेळा फेरून काढणारा कुणीतरी वीर हवा होता, पण हिमतीच्या जोखमीच्या तलवारी पेरणारी माणसं मात्र गुंतून पडली होती. मग काय करायचं? कोण वाचवायला? कोणीच नव्हतं. माणसाहेब जिजाऊ स्वतःच काय करून कमरेला पडे खायला आणि उपस्थित तलवार, आणि खरे स्वतःच्या पुत्रालाच नाही तर या भारत मातेच्या मनुष्याला, या भगव्या झेंड्याच्या रक्षण करताना सेवाला भोसल्यांच्या घराण्यातील एक बाई अंगावर शस्त्र करून निघाली. आतापर्यंतच्या इतिहासात अशी एखादी तरी स्त्री दाखवा जी स्वतःच्या राजाला सेवायला निघाली कोणी सुद्धा सापडणार नाही. एकमेव राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आहे. त्या जिजाऊच्या पूर्वी घेतले आहे. मासाहेब निघाला तेवढ्या नेताजीच्या आखळ झाली. मासाहेब तुम्ही थांबा, मासाहेब या जातो मासाहेब. आपल्या राजाला काही मदत होती का बघतो. आणि नेताजीची फौज अफजल खानाच्या वाढीपासून जी धिंगाणा घडत गेली होती, कुठेही आराम न करता, कुठेही विश्रांती न घेता जशी आली तशीच गेली. निघाला नेताजी दौडत दौडत.
या सिद्धी जोहरने इतका कडेकोट बंदोबस्त केला होता की त्या दोघांची लढाई वेळेच्या 5 कोस दूर झाली. सिद्धी जोहरच्या तलवारीला नेताजींच्या तलवारी भिडल्या, खडकांचा खणखणाट झाला, युद्ध झालं. पण दुर्दैव काय सांगू, त्या सिद्धी जोहरच्या मानाने नेताजींची फौज सुद्धा नव्हती. 35,000 जवळजवळ 20,000 अक्षर तिला भिडले आणि नेताजींच्या त्या दमलेल्या फौजेचा त्या ठिकाणी पराभव झाला. नेताजी हरला, नेताजी माघार घेऊन परतला. आता आता काय करायचं? कस्तरी नेताजी आला होता सोडवायला, काय करायचं? 6 महिने उठून गेली. बस झाला आता खाल्ले होणार नाही आणि राजामुळे मुक्ती केली. आपण लहानपणापासून शिकलो, शक्तीपेक्षा युक्ती बरी, आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरवली छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर सिद्धी जोहरला खरिता दिला, खोटा खोटा खरिता की हुजूर सिद्धी जोहर साहेब, आम्ही आपणास घाबरलोय, आम्हाला आढळ द्या, आम्ही आपणास शरण येते, आमचं सगळं अन्नधान्य दारू गोळा सगळं काही संपलं हुजूर, आम्ही आता मोकळे झालो, आम्ही आपल्या पायाशी येतोय. ते खरिता त्या सिद्धी जोहरनं वाचला आणि सिद्धी जोहर खुश झाला. अल्लाह हमारे सामने आने वाला है, शिवा हमारे सामने आने वाला है. त्याच्या छावणीमध्ये आनंदी आनंद पसरला. 3847 प्रत्येक खानाला जमलं नाही, जर रहमाने रहम अफजल खानाला जमलं नाही, ते आमच्या सिद्धी जोहर साहेबाला उद्या जमणार. उद्या पहाड़ का चूहा सिरा हमारे मुट्ठी में आने वाला है. माणसाला शिजेपर्यंत मृत्यू, पण निघेपर्यंत नाही. ते म्हणतात असंच, त्या रात्री भिंगांचा आवाज यायला लागून छावणीतून नाच गाणे सगळं काही सुरू आहे. बिनधास्त शिवाजीराजा इंडिया आमच्या मुठीत कुठे जाणार शिवाजीराजा? सगळे त्यांचे पार्ट्या बिरट्या चालू आहेत. शत्रू हमारी मुट्ठी में आने वाला है, इस खुशी के मोठे में जश्न तो बनता ही है. असं म्हणत त्यांच्या पार्ट्या बिरट्या सुरू झाल्या आणि तिकडे आपल्या राजांचं काय चाललंय प्लॅनिंग समजून घ्या. सगळं अवलावर चालू झाली राजांची. रात्री 10 वाजायच्या आत सगळी अवलावर सगळी कामे चालू झाली. सोबतीला 2 भावंडे, एकाचं नाव बाजी प्रभू देशपांडे आणि दुसऱ्याचं नाव फुलाजी प्रभू देशपांडे आणि हिरडस नावातील 392 देशमुखांची 600 सर्व मंडळी तयार झाली. अहो, एकेकाची शरीरयष्टी बघितली ना, मावळ्यांची बॉडी तर सगळे कणखर छातीचे, बळकट बाहूचे, असे एक एक मावळा. वाघाला जरी पंचा लागला ना, त्यांच्या वाघाला सुद्धा जागी चालवत पूर्वक करून टाकणारे ते सगळे कणखर छातीचे, बळकट बाहूचे मावळे निघाले. पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत सगळा रस्ता त्यांच्या नजरेपुढे फिरत होता. दगड, धुंडे, काटे, कुपाटे, रान, झुडपे, शेळाचा आणि चिखलाचा बुजबुजाट कशाची बरोबरची नाही. धावत जायचं, धावत जायचं, धावत जायचं. नियम असा होता की पायामध्ये कोणी चपला घालायच्या नाही, कारण त्या चपलांचा चट 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 असा आवाज होईल आणि त्या आवाजाने शत्रू सावध होईल. एवढं बारीक नियोजन त्यांचं. 5 चक्कर आता मला रक्ताची धार लागली, एकाला कोंडावरती हात दाबायचा, दुसऱ्याला हळूच काटा काढायचा, पण आवाज करायचा नाही, कारण शत्रूला कळलं की इतकंच खेळ खल्लास. आई रात्री काही जनावर काय होईल, माणूस जखमी होईल, त्याची प्रमाणे धावत जायचं. निघल्या छातीची माणसं धावत सुटली. मागून बंदुकीच्या गोळ्या येतील, घोड्यावरून पाटला घेऊन कशाचीही तमा बाळगायची नाही. गेले ते पुन्हा जाऊ द्यायचं, समोरच्यांनी पुढे जात राहायचं. धावत निघाले, धावत सुटले निघल्या छातीची माणसं. 65 किलोमीटर धावायचंय. सोबतीला 2 पालख्या आहे. एका पालखीत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीत कोण असेल तोपर्यंत तुम्ही आठवा, नंतर सांगते. या 2 पालख्या निघाल्यात, अंधुरातून हात काढत निघाल्यात, पूर्ण काळोखातून निघाल्या 2 पालख्या. आणि तेवढ्यात काहीतरी खुशबू झाली, कुठेतरी काहीतरी वाजलं आणि बघतो तर काय, तेच ते 2 डोळे कुणाचे होते, वाघाचे होते, सिंहाचे होते, कोल्ह्याचे होते, कोणाचे
बाकी होते ते दोन डोळे, नाही नाही बघायला गेले तर डोळे प्रसार आणि माणूसच होते. त्या सिद्धी जोहरचे हेर होते आणि ते हेर थेट सिद्धीच्या छावणीत गेले. छावणीत बातमी गेली, हुजूर शिवा भाग राहे, हुजूर शिवा भाग रहे. सिद्धी जोहरच्या कळकाच्या मस्तकाला गेली, जाओ शिवा को पकड़ मेरे सामने रखना. सिद्धी जोहरचा जावाई सिद्धी नशीब निघाला निघाला निघाला. महाराजांची पालखी पुढे हळत निघाली आणि एक पालखी तिथेच थांबली. तर दुसऱ्या पालखीत कोण बसलं होतं? शिवा काशी. कुबेर राजांसारखी दाढी, राजांसारखा पेहराव, सगळं काही राजांसारखंच. मरण डोळ्यापुढे दिसत असताना सुद्धा मृत्यूला कळपायाला मावला हा शिवा काशीदय. शिवा काशीदांची पालखी तिथेच थांबली. राजांची पालखी पुढे गेली. आता शत्रू आला. शत्रूला पालखी दिसली. पालखीमध्ये बसलेले साक्षात दाढी असलेली कल्लेदार मिशा असलेले महाराज दिसले. अल्लाह शिवा मिल गया म्हणून त्यांनी पालखी पकडली आणि सिद्धी जोहरच्या पुढे उभी केली. सगळ्यांना वाटू लागलं शिवाजी राजा भागकर कहा जा रहा था. शिवाजी राजा को माया हमने पकड़ के शिवा शिवा शिवा. पण खरोखर राजे होते का? कोण होता मग? शिवा काशी. शिवा काशीदांना पकडलं. पण त्याच वेळी गर्दीतल्या दोन संशयी नजरा त्या मावळ्याच्या अंगावरती पडल्या आणि तो म्हणला, हुजूर ये शिवा नहीं, हुजूर हमारे साथ धोखा हुआ, हुजूर ये नहीं शिवा नहीं हो सकता. मैं देखा था शिवा को, मेरे अब्बाजान के वक्त कृष्णा जी के संशय का वार शिवा के माथे पर हुआ था, लेकिन इसके ऊपर नहीं है, हुजूर ये शिवा नहीं, हुजूर ये शिवा नहीं. सिद्धी जोहर चिडला, बोल शिवा ही नहीं. तरी पण हा शोर मावळा सांगायला तयार नाही. अरे सच बता, शिवा ही नहीं हा मावळा सांगत नाही. अरे शिवा ही नहीं आणि हा मावळा सांगतोय, अरे भेटरांच्या औलादीनो, मी जन्माला जरी शिवा काशीत येणार असलेला तरी मरताना शिवाजी राजे म्हणून मरतो, मरताना शिवाजी राजे म्हणून मरतो. आणि हे असं भाग्याचं मरण 1000 वेळा चिराया. शिवा काशीत तयार. शिवा काशीदांना पकडले. शिवा काशीदांचा शिरच्छेद केला. पण हा जो अर्धा तास शिवा काशीदांनी रोखून धरला होता ना, या अर्ध्या तासात तुमचा माझा मायबाप सिद्धी जोहरच्या प्रजेच्या पार कड्या निघून गेले होते. गजापूरच्या घोडखिंडीमध्ये 13-14 तास झाले सतत धावत धावत जाऊन माणसे पोहोचली. कितीतरी तास झालं याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा भेट नाही. धावत जातात धावत जातात धावत जातात. आता घोड्यांच्या टापांचे आवाज येतात. शत्रू जवळ आलाय. आता काय करायचं? परत शत्रू आला. आता मात्र खरा शिवाजी जिथा असेल तिथे त्यांचा नाश घ्यायचा. आणि बाजी प्रभू म्हणतो, राजाकडे विषय दाखवायचं आणि निघली संगीला इथे ठोकून नको. राजा निघला नाही बाजी. राजा नाही म्हणलं का? राजा शत्रू जवळ विचार करू नका. वेळ नाही लागला निघायचं. विषयावर पोहोचल्या बरोबर विषयाची प्रेम लागा. जवळच्या तेथीचा आवाज माझ्या कानावर पडत नाही तेव्हा हा बाजी करू एकाही गडी नाही खिंड पार करी देत नाही. निघा राजा निघा. नाही बाजी. आणि वेळेवर सोडून करून सगळं नाही बाजू. राजा नाही म्हणला कसा? राजा नाथ मला काही चालती लाखांचा पोषण भाजला पाहिजे. लाखांचा पोषण भाजला पाहिजे. आणि महाराज कठोर अंतकरणाने धावत सुटले. आता बाजी प्रभू देशपांडे त्यांचे 300 सहकारी, समोरून 3000 सेना. इकडे 300 तिकडून 3000. धुरा चलो मराठ्यांना खात्मा करते असं म्हणत तिकडून पहिली तुकडी आली. पहिली तुकडी बाजी प्रभूंनी त्यांच्या 300 मावळ्यांनी फक्त दगडांनीच मागे काढलं. कोणाच्या नाकावर, कोणाच्या कानावर, कोणाच्या हातावर, कोणाच्या पायावर दगडाचा मारा झाला. विषाच्या पाण्यासारखी पडता शत्रूची हालत वेळी लागली. पहिली तुकडी दगडांनीच मारलं. कारण दगड हा आपल्या मावळ्यांचा लहानपणापासूनचा
विक्रम मात्र थकलेले आहे, रात्र चालून पाय दुखतात, सांधे दुखतात, असे मावळे पुन्हा शत्रूवर तुटून पडले. हरे महादेवचा उन्हात त्या गडापूरच्या भेटीत भिडला, आदिलशाच्या तलवारीला मराठीच्या तलवारी भिडल्या. स्वतः बाजी प्रभू देशपांडे दोन हातामध्ये दोन बांधपट्टी घेऊन लढायला तयार झाले. शेंडीची गाठ बांधली आणि सप 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 कापाकाप सुरू झाली. न भूतो न भविष्यती असा रणसंग्राम सुरू झाला. त्या ठिकाणी असलेले झरे रक्ताने लाल लाल होऊन वाहायला लागले. बाजी प्रभूंच्या पोळावरून सप 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 कापले होते. बाजी प्रभूंचं ते शरीर राहिलं शत्रूची गाठ ठोकत होते आणि मग अरे ये हमारा दुश्मन नहीं होता ना, आज अभी मैंने पूरी शाद बजा था, आज मुझे पता चला कि शिवा के पास क्या है, क्या है शिवा के पास? हमारे सभी को बड़ा बड़ा मराठा मावला मराठा इन मराठों को हराना मुश्किल नहीं, नामुमकिन है. बाजी प्रभू लढतात जणू शिवपांडव बाजी प्रभूंच्या मनामध्ये येऊ लागलं. जणू शिवपांडवांचा जयघोष बाजी प्रभू करत राहिले. जगात बरेच मदत राहून चंद्रशेखर प्रति प्रतीक्षण संगती प्रमोदमान मानस कृपा कटाक्ष विरुद्ध त्याची दिगत मरे म्हणून वस्तू जटाभिधम स्थिरपणा आणि प्रभा कदम कुंकू मद्र बदल इत्यादी मदान वसून स्फुरत तरी हमें स्थिरपणा आणि प्रभा कदम कुंकू मद्र बदल इत्यादी मदान वसून स्फुरत तरी हमें नमः शिवाय.